कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात रविवारी पावसाने उघडीप दिली असली तरी धरणांमधून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे कृष्णा वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फूट झाली आहे. वारणा कृष्णा नद्यांवरील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान कोयना धरण व्यवस्थापनाने रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांवरून 5 फुटांपर्यंत खाली आणले. त्यामुळे धरणातून एकूण 24,223 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. वारणा धरणात सध्या 29.76 TMC पाणीसाठा असून धरण 87% भरले आहे. धरणातून 6,000 क्युसेक वेगानं वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत असून समडोळी कोथळी बंधारा रस्त्यावर सुमारे 4 फूट पाणी आले आहे. कोयना धरणात 91.42 TMC पाणीसाठा असून धरण 86.86% भरले आहे. रविवारी दिवसभर धरणातून 33,826 क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे सायंकाळी सांगली येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 29.6 फूट झाली. परिणामी नांद्रे ब्रह्मनाळ ग्रामीण मार्गावरील बंधाऱ्यावर सुमारे 6 फूट पाणी आले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांवरून 5 फुटांपर्यंत खाली आणले. त्यामुळे धरणातून 29,173 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू आहे. याशिवाय पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट कार्यान्वित असून त्याद्वारे 1,050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण 30,223 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे वारणा, कृष्णा, राधानगरी धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदी खोऱ्यातील नदीपात्रांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 1,10,000 क्युसेकवरून टप्प्याटप्प्यानं 1,30,000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागानं दिली आहे.